Student, good evening. कसे आहात? बरं आहे ना? What is going on? You have written all these things, 5 sentences each and every day. Oh, yes. And verb, past tense and past participle. So you will get the technique, idea, concept, and very easy to talk English. correct? साधे साधे शब्दाने सुरुवात करायची. नंतर आता येत असेल इंग्लिश बोलता बरोबर. तर ऑनलाईन आहे आपण, त्यामुळे मला काही सांगता येत नाही. सबस्क्राईब करा बरोबर, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ओके. सो यू विल गेट इझिली इंग्लिश. आज आपण बा डीडने प्रश्न विचारला. Did you turn the gas? आता did you turn इथं क्वेश्चन मार्क पाहिजे की नाही. इथं कंसात दिलंय ऑफ आणि ओ डबल एफ, ओ एफ आणि ओ डबल एफ. Did you turn the gas? गॅसचं बटन म्हणजे तुम्ही टर्न, ओ एफ तर नाही ना, ऑफ येईल म्हणजे ओ डबल एफ. ही गाडी झाली. Did you turn off the gas? गॅस बंद केला आहे की नाही? तू गॅस बंद केला आहे का? होय. दुसरं बघा, eat the food yourself. Eat the food yourself. Bring the cup of tea yourself. Bring some novels yourself. Bring some biscuit yourself. Bring some sweet things yourself. Bring some all sweet things yourself. म्हणजे या ठिकाणी टेन्स कोणता येईल ते बघायचं. कोणता येईल? प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे की फ्युचर टेन्स? पास्ट आणि फ्युचर तर नाहीच आहे, गेलेच. त्याच्यात प्रेझेंट कंटिन्युअस गेला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस गेला, मग शिल्लक राहिला तोच आहे की नाही, HW. म्हणजे तुम्ही तो टेन्स कोणता आहे तो लगेच मी सांगितलेला आहे, पण ज्याच्या ध्यानात बसला तो. तिसरं आहे बघा, डोंट डॅश माय थिंग्स. डोंट गेट माय थिंग. नो. माझ्या वस्तूला थिंग, माझ्या वस्तूला काय गेट मिळवा, नाही ते नाही. TOUC, टच, DUCH. डोंट टच माय थिंग्स. माझ्या वस्तूला स्पर्श करू नका. म्हणजे काय येईल? टच. आता पुढचं काय बघा, व्हेअर डीड यू कीप डॅश रिमोट. Where did you keep dash? द येईल का येईल? कॅन येईल? द रिमोट येईल. द रिमोट तुम्हाला चांगला माहिती. द रिमोट. Where did you keep the remote? बरोबर की नाही? रिमोट कुठे तू रिमोट कुठे ठेवलाय? डोंट डॅश द किड्स अलोन. आता लिव्ह म्हणजे राहणे, लिव्ह म्हणजे सोडून जाणे. म्हणजे लहान मुलांना एकटं ठेवू नका, सोडू नका. लहान मुलांना एकटं सोडू नका. म्हणजेच LIV नाही येणार, LEAV. लिव्ह म्हणजे सोडून जाणे, LEAVE. डोंट लिव्ह द किड्स अलोन. लहान मुलांना एकटं सोडू नका. Did you dash the electricity bill? Did you paid? पेड तर येणार नाही कारण इथं डीड आहे. हा पेड येणारच नाही. म्हणजे काय येईल? पे. काय येईल? पे. PAY. Did you pay the electricity bill? तू लाईट बिल भरलंय का? पे केलंय का? बरोबर. आणि असेल तर येस आय पेड द इलेक्ट्रिसिटी बिल. याचं उत्तर पण देता येईल नाही का? डीडने विचारलाय, सहाय्यकारी क्रियापद आहे ना.
मग पेचा काय होईल, भूतकाळ होईल ना, पेड. येस, आय पेड, यूज आय विल, आय पेड द इलेक्ट्रिसिटी बिल, आहे का नाही. आता बघा, कधी उत्तरही करायचे तुम्ही तुमच्या मनानेच, कधी प्रश्न पण करायचे. म्हणजे हे तर इंग्लिश आहे, प्रश्न आन्सर आणि सगळं बोलणे चालणे सगळं हे, खाणे पिणे. आता इथं SW ला तुम्हाला दिलाय एक्सटर्नल, अपोजिट काय होईल, एक्सटर्नल. INT दिलाय तर त्याचा अपोजिट काय होईल बघा. 1 मार्काचा प्रश्न असतो, एक्सटर्नल काय होईल ते. ओके, चला स्टडी करा चांगला, आनंदाने, लाईफ एन्जॉय, खाणं पिणं व्यवस्थित.